तर प्रवीण गायकवाड यांना जीवे मारण्याचा उद्देश होता असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। ही मस्ती ठेचली गेली पाहिजे असंही वडेट्टीवार म्हणाले। हल्ला करणाऱ्यांवरती स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष का झालं, हल्ला प्रकरणावरती सखोल चौकशीसह मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी सुद्धा वडेट्टीवार यांनी केलेली आहे। या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे। अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता, खून करण्याचा होता। आणि ज्या पद्धतीने यांना कायदा हातात घेण्याचं यांनी काम केलेलं आहे, म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजे। अध्यक्ष महोदय, हा जो विचार आहे की खरं म्हणजे अशा पद्धतीनं मागेही काही घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्याने या राज्यामध्ये झालेले आहेत। म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला होत असताना जी काय आता माध्यमामध्ये आणि जनसामान्यामध्ये एक चीड आणि एक प्रश्न निर्माण झाला आहे, राग निर्माण झाला आहे आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी या संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी। म्हणून याची सखोल चौकशी करून आपण हे काम या ठिकाणी कारवाई केल्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली। ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली। पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्या। ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं, तरी पोलिसांनी फिर्याद घेतली। फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे, कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही। यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल। तर हल्लेखोर